मित्रांनो, तुमचंही जरी ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये 60+ % असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर होण्याची उत्तम संधी आहे। राज्य सरकारने नुसतंच सीएम फेलोशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे। फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला 1 वर्ष गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी राज्य सरकार देणार आहे। यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि नेमकं सीएम फेलोशिप जो प्रोग्राम असणार आहे याची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्ही सीएम फेलोशिप प्रोग्रामसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, यासाठी काय अटी आणि शर्ती क्रायटेरिया काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्याच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी, तरुणांमधील कल्पकता व वेगळी विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड याचा उपयोग करून प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आला आहे। त्यानुसार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत 60 फेलोशिपांची निवड करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय असणार आहे तर फेलोशिपांच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, तोच शासन निर्णय आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाणार आहे। फेलोशिपच्या निवडीचे निकष हे अर्जदार हा भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता ती म्हणजे अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा व त्याला किमान 60 गुण असणं गरजेचं आहे। 60% त्याला असणं गरजेचं आहे त्याच्या ग्रॅज्युएशन किंवा त्याच्या डिग्रीमध्ये। त्यानंतर अनुभवामध्ये विचारलं तर किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप किंवा आर्टिकलशिप 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील। पूर्णवेळ स्वयंरोजगार स्वयंउद्योजकता अनुभवही ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्जदारास तसेच स्वयंघोषणापत्रात सादर करणे हे बंधनकारक राहणार आहे। मित्रांनो, त्यानंतर भाषा व संगणक ज्ञानमध्ये तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक राहील। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील। तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेट ज्ञान आवश्यक राहणार आहे। मित्रांनो, आता यात जो एज क्रायटेरिया आहे तर वयोमर्यादा कशा पद्धतीने असणार आहे। उमेदवाराचे वय अर्ज सादर करवायच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्ष व कमाल 26 वर्ष असणं गरजेचं आहे। फक्त किमान 21 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम 26 वर्षपर्यंत वय एज क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवारांना अर्ज हा करायचा आहे। अर्जाकरिता शुल्क 500 रुपये हा आकारण्यात येणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची जी फेलोशिप संख्या असणार आहे ती 60 इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोशिपची संख्या ही 1/3 राहील। मित्रांनो, त्यानंतर महिला फेलो जे उपलब्ध झाले नाही तर त्या जागा पुरुष फेलोशिप भरण्यात येणार आहेत। त्यानंतर निवडीची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर फेलोशिपांसाठी सीएम फेलोशिप अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल। तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे। परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी म्हणजे MCQ पद्धतीने त्यांचा पेपर हा घेण्यात येणार आहे। तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फिलअप करून घेणार त्यानंतर तुमची MCQ ने टेस्ट होणार आहे। मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनाच्या जे तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल तर या पोर्टलवर ही करण्यात येणार आहे। या पोर्टलची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली अर्ज भरण्यासाठी त्या वेबसाईटवर जाऊ शकता। मित्रांनो, त्यानंतर या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल जी एक्झाम असेल ती त्यातील अटी व शर्तींचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील। यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलोशिप पुनश्च मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकत नाही। मित्रांनो, त्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस विहित वेळेस ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल। वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल। मित्रांनो, बघा
ज्या उमेदवारांना सर्वाधिक जास्त गुण असतील असे 210 उमेदवार निवडण्यात येतील, त्यांना निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात येईल। त्यानंतर 210 उमेदवारांची मुलाखत सुद्धा मुंबई येथे होणार आहे। त्यानंतर निवड झालेल्या फेलोपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल व या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व 1 ते 2 फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी आहे मित्रांनो। फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल, यामध्ये वाढ करण्यात येणार नाही। तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांची त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे। हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 ते प्रवास खर्च रुपये 5,400 असे एकत्रित 61,500 रुपयाची जे मानधन असेल तर ते फेलोंना देण्यात येणारे। आता निवड झालेल्या फेलोंचं काम काय असणार आहे, तर ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित राहणे फेलोंचं काम असणारे हे अनिवार्य आहे। त्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश फेलोंना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्य साधने व शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यासाठी मदत करणे, तसेच विकास कार्यक्रम राबवण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य व क्षमता वाढवणे हा असेल। त्यानंतर सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र हे दिले जाणार आहे। त्यानंतर शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय व प्राधिकरणासोबत फेलोंना करावयाचे काम, फील्ड वर्क व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील। त्यानंतर शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींचे संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमाचे आयोजन हे केले जाणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री फेलोशिप जो प्रोग्राम आहे तर तो महाराष्ट्रात राबवला जाणार आहे। तर बघा मित्रांनो, हा तो JR आहे मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा। तर या JR मध्ये संपूर्ण अटी, शर्ती आणि पूर्ण संदर्भ दिलेला आहे मित्रांनो। हा JR आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ PDF स्वरूपात, तो डाउनलोड करून तुम्ही हा JR वाचू शकता मित्रांनो। तर पाहूया तुम्ही मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात। अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी ऑनलाईन वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर यावं लागेल मित्रांनो। जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे मित्रांनो। मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रामसाठी या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ। सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या ऑनलाईनच्या वेबसाईट। तर बघा मित्रांनो, ही ती वेबसाईट आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांची। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही मित्रांनो। ही जी वेबसाईट आहे इथं तुम्हाला वरती दिसत असेल दिस इज अ साईट इज अंडर कन्स्ट्रक्शन। जसंही ॲप्लिकेशन सुरू होईल तशी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो।